फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित मधील दिवस 3 अपूर्णांक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि या बदललेल्या अभ्यास करताना काही अगोदरचे मूलभूत घटक यांचे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि तो सराव करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी सेतू अभ्यास सुरू केलेला आहे. आणि त्यामधील आज आपण तिसरा दिवसाचा घटक आहे अपूर्णांक यांचा अपूर्णांकांचा सराव करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग दिवस 3 अपूर्णांक या घटकाचा अभ्यास करूया. घटक 3 अपूर्णांक. यामध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत तर संख्यांचे संच म्हणजेच पूर्ण संख्या, अपूर्णांक, पूर्णांक, परिमेय संख्या, वास्तव संख्या त्यातील आकृतिबंध आपण अभ्यास करणार आहोत. आणि महत्त्वाचा मुद्दे काय बघा, या ठिकाणी काही आपण चौरसाकृती कागदाच्या घडीच्या साहाय्याने अपूर्णांक हा घटक स्पष्ट करून घेणार आहोत. आणि आपण महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांचे वाचन आणि लेखन अभ्यास करणार आहोत. बघा, पुढे आणखी खूप सारे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. कसं वाचतात ते एकदा बघून घेऊया. बघा, अपूर्णांकाचे अर्थ समजून घेण्याकरता पुढील आपण अभ्यास करूया. तर यामध्ये काही आकृती दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी वस्तूचे समान भाग, ही एक पूर्ण वस्तू होती. ओके, म्हणजे चॉकलेट आहे. चॉकलेटच्या 3 समान भागांपैकी 2 भाग दिले. कुणाला? विरेनला. किती भाग होते? जसे आपल्याला कॅडबरीचे भाग केलेले असतात. ओके, बाईट केलेले असतात. या ठिकाणी पूर्ण कॅडबरी आहे. किती भाग केले आहेत? 1, 2 आणि 3. 3 समान भागापैकी 2 भाग कुणाला दिले? 2 भाग विरेनला दिले. म्हणजे त्याला किती भाग दिले? 2/3 भाग दिले. ओके, एकूण भाग किती होते? 3 होते. एकूण भाग किती होते? 3. विरेनला किती दिले? 2. म्हणजे 2/3 भाग विरेनला दिले. याचा अर्थ काय होतो? वस्तूच्या 3 भागांपैकी 2 भाग. ओके, कोणाला दिले? विरेनला दिले. आणखी पुढे बघा काय दिले. किती चॉकलेट आहेत? 2 चॉकलेट, 1 आणि 2. दोघांचे 3 भाग केलेले आहेत. सरिताला 2 चॉकलेटपैकी पहिल्या चॉकलेटचा 1 भाग दिला आणि दुसऱ्या चॉकलेटचा 1 भाग दिला. इकडचा हा 1 भाग दिला, दुसऱ्या चॉकलेटचा पण 1च भाग दिला. म्हणजे त्याला किती दिले? पहिल्याचा किती? एकूण भाग किती होते? 3. 3पैकी 1 भाग दिला. दुसऱ्यामधला 3पैकी 1 भाग दिला. म्हणजे आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते. अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी छेद किती? आपल्यामध्ये अपूर्णांकाचा जो अपूर्णांक आहे, इथे जी संख्या लिहितो याला आपण अंश म्हणतो आणि खाली जी संख्या लिहितो त्याला म्हणतात छेद. ओके, अंश आणि छेद. मग या ठिकाणी बघा, छेद दोन्ही संख्यांचा समान आहे. ओके, 3, 3, 1/3 अधिक 1/3, 3, 3. जर छेद जेव्हा समान असतो तेव्हा या अंशांची काय करायची? बेरीज करायची असते. बघा, अंशांची काय करतो? बेरीज. बघा, 1 अधिक 1 किती आहे? 2 आणि छेद तसाच लिहितो 2/3. तर या ठिकाणी काय केलं आहे बघूया. आपण बघतो हा भाग 1/3, 1/3. 1/3 किती वेळा आला आहे? 2 वेळा. 1/3 किती वेळा? 2 वेळा. म्हणजे 2 वेळा म्हणजे आपण 2ला काय करणार? गुणाकार कोणाचा? 1/3चा. म्हणजे 1/3 गुणिले 2 म्हणजे काय होणार? आता 1 आणि 2चा गुणाकार, अंशांचा गुणाकार. 1 गुणिले 2 बरोबर किती? 2/3. असंही तुम्ही करू शकता. ओके,
या ठिकाणी काय केले आहे बघा, वीरेन आणि सरिता. आता पुढे तिसरं, वीरेन, सरिता आणि आरती या तिघांना मिळून 2 चॉकलेटचे समान वाटप केले. 2 चॉकलेटचे समान तिघांनी एक भाग घेतला मिळून. आता प्रत्येकाला 2 भाग म्हणजेच किती बघा, 1/3 अधिक 1/3 म्हणजे 2/3 भाग दिले. आता या ठिकाणी 2 वस्तूंची तिघांमध्ये समान वाटणे म्हणजेच काय करतो आपण, 3ने भागणार. किती वस्तू होत्या, 2. 3ने भागणार म्हणजे काय, 2/3 असंही करू शकता. आणि हे अपूर्णांकमध्ये होतं, कळतंय. ओके, आणखी काही सरावासाठी उदाहरणे आहेत बघा. आता हे तुम्हाला सोडवायच्यात. किती विद्यार्थ्यांना येतं बघूया. 1/5 1/5 1/5. आता अपूर्णांक काय येईल, किती वेळा आला बघा, सरळ 3 वेळा आहे आलेला आहे. म्हणजेच काय करणार येते, 3ने गुणणार 1/5ला. 3 एके 3 आणि 5 3/5. किंवा आणखी तुम्हाला सांगितलं आहे छेद समान आहे म्हणजे अंशांची बेरीज करणार. 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3. हे झाले 3. छेद जसा आहे तसाच आपण ठेवतो, छेदामध्ये बदल करणार नाही. आता या ठिकाणी अपूर्णांक काय येईल, 3 वेळा 1/2. 3 वेळा 1/2 म्हणजे किती, 3 गुणिले 1 3. छेद किती येणार, 2. कळते. ओके, आता 1/7ची 6 पट म्हणजे 6ने गुणणार. 1/7ची 6 पट म्हणजे काय ना, 1 गुणिले 6 6. छेद किती आहे, 7 म्हणजे 7/7. सोपं आहे ना. ओके, नेक्स्ट. अपूर्णांक हे बेरीज रूपात, पट रूपात, गुणाकार रूपात लिहिता येते. यावरून पुढील सारणी पूर्ण करायची आहे बघा. या ठिकाणी पहिलं दिलं आहे 2/3 म्हणजे हे काय करणार, बेरीज रूपात. छेद 3 आहे म्हणजेच काय असणार, आणि बेरीज 2 आहे म्हणजेच काय करणार, इथे 1/3 किती वेळा आहे, 2 वेळा आहे. हीच झाली 1/3 2 वेळा म्हणजे 1/3ची 2 पट झाली. हेच 2 पट म्हणजे गुणाकार असतो, 1/3 गुणिले 2. हेच किती वेळा विचारलं आहे, तर 2 किती वेळा आहे, 1/3 वेळा. 1/3 किती वेळा आहे, 2 वेळा आहे, लक्षात ठेवायचं. आता 3/5 कसं लिहिणार इथे, 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5. ह्या पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 पहिल्या बॉक्समध्ये कळलं आहे. ओके, दुसऱ्या पहिल्या बॉक्समध्ये रब करतोय. आता ह्या तिसऱ्या बॉक्समध्ये काय येईल, कितीची पट आहे, तर 1/5ची आपल्याला लिहायचे 1/5ची 3 पट. तीन पट 1/5ची 3 पट ह्या बॉक्समध्ये. आता हे कसं येणार, 1/5 गुणिले 3 म्हणजेच 3 वेळा 1/5 असं हे उत्तर लिहायचं आहे. या बॉक्समध्ये कळले तुम्हाला काय लिहायचं आहे, या बॉक्समध्ये असं लिहायचं आहे 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5. ओके, सिंपल आहे. ओके, आणखी काही सरावासाठी उदाहरणं आहेत बघूया. आपण सॉल्व करू शकता. तरी पण आणखी एखादं उदाहरण बघूया. आता 1/5 किती वेळा आहे, 5/7 म्हणजेच 1/7 किती वेळा येईल, या ठिकाणी बघा 5 वेळा येईल. इथलं उत्तर 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7. या बॉक्समध्ये पहिले या ठिकाणचं उत्तर कळले. ओके, पट रूपात. तर पट रूपात कसं लिहिणार, पट किती पट आहे,
हे बघा या ठिकाणी पट 1/7ची किती पट आहे 5 पट 1/7ची 5 पट या दुसऱ्या बॉक्समध्ये. गुणाकार रूपात काय येणार 5 गुणिले किंवा 1/7 गुणिले 5 म्हणजेच 5 वेळा काय आहे 1/7 तर 5 वेळा 1/7 आहे. सो या प्रकारे खालील उदाहरणे सुद्धा तुम्ही सोडवू शकता. ओके. त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्ण आतापर्यंत आपण अपूर्णांक पाहिले होते. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच काय बघा. या आकृतीमध्ये 2 वर्तुळ दिले आणि हा त्यातला 1/4 पावभाग. जसे आपण एक चपाती असेल, चपातीचे 4 असे फोल्ड केले तर 4 भाग होतील. ओके. पहिली घडी दुसरी घडी मारल्यानंतर 4 भाग होतील. त्यामध्ये हे किती आहे पावभाग आहे. अपूर्ण भाग किती आहे त्या ठिकाणी 2 आहे. अपूर्ण भाग किती आहे तर 1/4 भाग आहे. कारण का आपण 4 भाग करू शकतो. ही चपाती 1 2 3 4 हा एकच भाग दिलेला आहे आपल्याला. एकूण भाग किती आहेत 4. 4 पैकी किती भाग दिला आहे 1 आणि एकूण भाग किती आहे 4 म्हणजे 1/4. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा येईल 2.1/4. वाचन कसं करणार गणितीय नाव 2.1/4 आणि ह्याला व्यवहारिक भाषेमध्ये काय म्हणतो आपण 2.25. ओके अंडरस्टूड. नेक्स्ट दुसरं बघूया. किती पूर्ण भाग आहेत सॉरी आपण वरती पूर्ण भाग किती आहेत तर 2 पूर्ण भाग. आता किती भाग अर्धा आहे बघा. अर्धा म्हणजे किती भाग झाले जे पूर्ण याचे केले आपण तर 4 होतात. हे 2 भाग आहेत. ओके. कितीपैकी 4 भागापैकी एवढं कळलं. आता पूर्ण इथे भाग जातोय बे की बे दुने 4 म्हणजे तो अर्धाच झाला. ओके. हे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये कसं लिहितो 2.1/2 कारण अर्धा आहे तो. आता गणितीय नाव काय लिहिणार 2.1/2 हे ते लिहायचं आहे. 2.1/4च्या ऐवजी काय लिहायचे 2. अंडरस्टूड. आता व्यवहारिक भाषेमध्ये काय म्हणतात 2.5 2 आणि अर्धा किती झाले 2.5. तिसरं किती पूर्णांक भाग आहे 3 पूर्णांक. किती आहे 4 पैकी 1 भाग दिलेला आहे म्हणजे पाव भाग दिलेला आहे. गणिती भाषेमध्ये कसं पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये कसं लिहिणार 3.1/4 लिहिणार कसं 3.1/4 असं या ठिकाणी लिहायचं आहे. आणि व्यवहारिक भाषेमध्ये काय म्हणतात 3 पूर्ण आणि हा पाव भाग आहे म्हणजे 3.25. कळले. ओके. या ठिकाणी आणखी काही भाग बघा आता तुम्ही सोडवायचे आहेत बघा. इथे 3 पूर्ण आहेत आणि हे 3 पूर्ण आणि हे किती आहेत 3 भाग दिले कितीपैकी 4. आता लिहू शकता 3.3/4. इथे पण तेच लिहायचे 3.3/4 आणि व्यवहारिक भाषेमध्ये पाव कमी आहे कितीला 4ला म्हणजे 4.25 ओके. कळते. हे तुम्हाला होमवर्कला आहे. आणखी त्याच प्रकारचे या ठिकाणी व्यवहारी नाव लिहायचं आहे. हे किती आहेत 4 आहेत. अपूर्णांकांचे अंकात लेखन 4. आता हा कोणता भाग आहे असं जर आपण घेतलं तर 4 पैकी पहिला एकच भाग दिला आहे कितीपैकी हा 4 पैकी 1 मग 4.1/4. गणितीय नाव वाचन कसं करणार 4.1/4 या ठिकाणी लिहायचे. व्यवहारी नाव 4.25. ओके. सो या प्रकारे खाली उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत. नेक्स्ट आणखी सुद्धा उदाहरण दिले बघा खूप सारे उदाहरण कारण महत्त्वाचं टॉपिक आहे. उदाहरणे खूप दिलेली आहेत. काय सांगितलं बघा खालील स्वरूपाचे विविध प्रश्न विचारून. ओके. हे तुम्हाला शिक्षक प्रश्न विचारतील. 20चा
अर्धा भाग, 20चा अर्धा भाग विचारलेला आहे. अर्धा भाग म्हणजे 2ने भागणार. ओके. 22चा 1/2 किती? 22 म्हणजेच काय अर्धाच भाग आहे. 22चा 1/2 भाग किती म्हणजे किती येणार? 1/2 बे एके बे, बे एके बे, बे एके बे, 11 आहेत. 11 एके 11. 14 ही संख्या या संख्येच्या निम्मे आहे. कोणत्या संख्येच्या निम्मे आहे? 28च्या निम्मे आहे की नाही? डबल केली. तिसरं, चौथं बघा, श्यामने 12 रुपये जमा केले. ही रक्कम जमा केलेल्या रुपयांच्या निम्मे आहे. श्यामने 12 रुपये जमा केले. हे रक्कम रामने जमा केलेल्या रुपयाच्या निम्मे. मग रामकडे किती असणार? ते 30 रुपये असणार. कळतंय? मग इथेच रामने जमा किती केले? 30 रुपये. 12 या संख्येचा पावभाग, 12चे 4 भाग, पावभाग म्हणजे चौथा भाग. 4 भाग करायचे. 4ने बघा 3 चोक 12. कोणत्या संख्येचा पावभाग? 6 आहे. पावभाग दिलाय आणि पूर्ण भाग पूर्ण करायचे. 4ने गुणणार. 6 चोक 24. कळलंय? ओके. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण